Hi friends, you are welcome to my YouTube channel Learn with Khemraj sir. In this video, we are going to discuss the section number 5, question number 6, A. Information transfer. Here, in this activity, verbal to non-verbal or non-verbal to verbal, this type of question is asked. मित्रांनो, क्वेश्चन 6A मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफरच्या प्रश्नात A2 मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा त्याला ऑर असते नॉन व्हर्बल टू व्हर्बल. तर ही ऍक्टिव्हिटी सोडवताना आपण कुठली ऍक्टिव्हिटी सोडवायची, म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल की नॉन व्हर्बल टू व्हर्बल, हे आपल्याला आधी डिसाईड केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण कुठल्याही एकाचा सराव आपण केला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल या ऍक्टिव्हिटीचा या ठिकाणी मी पूर्णपणे तुम्हाला गाईडलाईन मी देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी 12 सॅम्पल क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल ही ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या पद्धतीने विचारते, तर याच्यामध्ये टेबल फॉर्म मध्ये विचारते, दुसरं म्हणजे ट्री डायग्राम विचारते, तिसरं म्हणजे पाय चार्ट विचारत असते, चौथं वेब डायग्राम विचारत असते. तर या व्हिडिओमध्ये जेवढ्या काही पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी विचारत असते त्या सर्व डायग्रामचा वापर करून आपण या ठिकाणी 12 सॅम्पल क्वेश्चन्स या ठिकाणी घेतलेले आहेत. तर वन बाय वन आपण त्यावर आपण डिस्कस करूया. सो लेट अस सी हिअर ऍक्टिव्हिटी नंबर 2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल. नंबर 1 म्हणजे पहिली सॅम्पल मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टेबल गिव्हन विथ द इन्फॉर्मेशन फ्रॉम द पॅसेज अँड गिव्ह अ सुटेबल टायटल. तर या ठिकाणी तुम्हाला ही पॅसेज मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला टेबल फॉर्म मध्ये भरायची आहे आणि त्याला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे, अशा प्रकारे या ठिकाणी विचारलेला आहे. तर दिलेला हा जो पॅराग्राफ आहे हा नीट तुम्ही वाचून घ्या. या पीडीएफची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल डॉक्स मध्ये ही पीडीएफ तुम्हाला मिळेल, तर तिथून तुम्ही ती मिळवू शकता. तर या ठिकाणी सॉइलचे फॉर्मेशन म्हणजे मृदा जी आहे, माती ज्याला आपण म्हणतो मृदा, त्याचे फॉर्मेशन कसे होत असते, मृदा कशी तयार होत असते, त्यावरती हा पॅसेज आहे. तुम्ही ते वाचून घ्या आणि त्यानंतर आपण या ठिकाणी आन्सर कशा पद्धतीनं तयार केलेला आहे ते बघूया. तर तुम्हाला सर्वात आधी याचे एक टायटल या ठिकाणी देणं आवश्यक असते. तर आपण या ठिकाणी टायटल घेतलेली आहे टाइप्स अँड फॉर्मेशन ऑफ साईल किंवा साईल डॅश टाइप्स अँड फॉर्मेशन अशा पद्धतीनं टायटल घेतली. मग हा टेबल तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी दिलेला असेल किंवा तुम्हाला तयार करावं लागेल. तर एका कॉलम मध्ये तुम्हाला लिहायचं आहे टाइप्स ऑफ साईल्स, दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला लिहायचं आहे फॉर्मेशन. तर पहिलं टाइप्स ऑफ साईल जे आहे ते आहे लॅटेरिट साईल आणि तिचं फॉर्मेशन कसं होते, तयार कसं होते, तर ड्यू टू द वॉशिंग ऑफ सिलिका साल्ट ऑर्गॅनिक मॅटर अँड अकम्युलेशन ऑफ सेस्की ऑक्साइड्स. त्यानंतर नंबर 2 सँडी डेझर्ट साईल आणि ती तयार कशी होते, तर ड्यू टू द ऍक्शन ऑफ विंड्स. नंबर 3 ब्लॅक कॉटन साईल आणि तिचं फॉर्मेशन होत असते कशामुळे, तर मेकॅनिकल वेदरिंग ऑफ इग्नेरस रॉक्स. आणि नंबर 4 अॅल्युव्हियल साईल आणि तिचं फॉर्मेशन होत असते द डिपॉझिटिंग प्रोसेस ऑफ रिव्हर्स. तर अशा प्रकारे तुम्हाला टेबल फॉर्म मध्ये ही इन्फॉर्मेशन कम्प्लीट करायची आहे या ठिकाणी. मग त्यानंतर आपण नंबर 2 दुसरं सॅम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन अ वेब डायग्राम. तर या ठिकाणी आपण वेब डायग्रामच्या माध्यमातून याला आपण नॉन व्हर्बल मध्ये कन्वर्ट करायचे आहे आणि त्याला एक टायटल सुद्धा द्यायचे आहे. तर इथं या ठिकाणी हा जो दिलेला पॅसेज आहे, पॅसेज तुम्ही वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी ही वेब डायग्राम कंप्लीट करायची आहे.
तर टायटल या ठिकाणी आपल्याला द्यायची असते. ही टायटल आपण घेतलेली आहे द युजेस ऑफ मोबाईल फोन्स, कारण की हा जो पॅसेज आहे हा मोबाईल फोनच्या वापराबद्दल आलेला आहे. तर कोणते कोणते मोबाईल फोनचे वापर आहेत किंवा उपयोग आहेत ते आपल्याला या ठिकाणी भरायचे आहे. तर या वेबमध्ये सेंटर बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल द युजेस ऑफ मोबाईल फोन. त्यानंतर त्याचे 1 बाय 1 आपल्याला पॅसेजमध्ये दिलेले जे काही युजेस आहेत ते युजेस तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहिला यूज या ठिकाणी आहे कॅमेरा. कॅमेराचा वापर आपण करत असतो. दुसरं आहे कम्प्युटर नेटवर्क. आपल्याला कम्प्युटर नेटवर्क साठी सुद्धा मोबाईलचा आपण वापर करत असतो. त्यानंतर इंटरनेट फॅसिलिटी. मोबाईलमध्ये आपल्याला इंटरनेट फॅसिलिटी मिळत असते. त्यानंतर पुढचा नंबर 4 सोशल मीडिया. त्यानंतर नंबर 5 SMS, ही सुद्धा फॅसिलिटी आपल्याला मिळते. देन नंबर नेक्स्ट आहे FM रेडिओ. एफएमचा किंवा रेडिओचा वापर आपण मोबाईलमध्ये करतो. त्यानंतर म्युझिक, आपण मोबाईलमध्ये म्युझिक सुद्धा ऐकत असतो. आणि लास्ट वन इज व्हॉइस मेल. व्हॉइस मेल आपण मोबाईलमध्ये आपण पाठवत असतो. म्हणजे अशा प्रकारे मोबाईलचे जे काही युजेस आहेत ते या ठिकाणी वेब डायग्रामच्या माध्यमातून आपण प्रेझेंट केलेले आहे. त्यानंतर तिसरी सॅम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे. तर या ठिकाणी डूज अँड डोंट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. हे सुद्धा 5 मार्क्ससाठी ही ऍक्टिव्हिटी डूज अँड डोंट्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायची असते. तर दिलेले जे हे काही पॉइंट्स असतात, सेंटेन्स असतात, हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करून आपल्याला या टेबल फॉर्ममध्ये लिहायचे असतात. बघा या ठिकाणी रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट्स अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट. या ठिकाणी जे दिलेले स्टेटमेंट्स आहेत त्या यामध्ये काही अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि काही निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. तर तुम्हाला डूजच्या कॉलममध्ये जेवढे काही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आहेत ते लिहावं लागेल आणि डोंट्सच्या कॉलममध्ये जेवढे निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत ते त्या ठिकाणी लिहावं लागेल. आणि हे लिहित असताना तुम्हाला करायचं काय आहे, तर बघा या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला द्यावं लागेल टायटल. टायटल या ठिकाणी आपण घेतलेली आहे डिसिप्लिन इन स्टुडंट्स लाईफ, विद्यार्थी जीवनातील शिस्त किंवा डिसिप्लिन. तर डूजच्या कॉलममध्ये आपल्याला या ठिकाणी कोणते कोणते सेंटेन्स या ठिकाणी घ्यावे लागतील, तर जे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहेत, जिथे कुठे नकार दिसत नाही, ते सगळे सेंटेन्स या ठिकाणी घ्यावं लागेल. जसं पहा, पहिलं जे दिलेलं आहे यू मस्ट नॉट वेस्ट युअर टाइम अँड एनर्जी, इथं नॉट आलेला आहे म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तो डोंट्स मध्ये जाईल. त्यानंतर यू हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, इथे पहा नकार नाही आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे डू मध्ये जाईल. तर आता पहा या ठिकाणी आपण हे घेतलेलं आहे. तर ते लिहायचं कसं, तर इथे पहा ज्या ठिकाणी आपल्याला व्हर्ब दिसतो टू गेट, इथे गेट व्हर्ब दिसतो आहे. या व्हर्ब पासून आपल्याला पुढे हा वाक्य लिहायचा असतो. तर व्हर्बने आपण वाक्याची स्टार्टिंग केली तर ते ऑटोमॅटिकली ते सेंटेन्स कोणतं होत असते, इम्परेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य होत असते आणि ते आपण लिहून घ्यायचं. म्हणजे व्हर्ब पर्यंतचे जे इकडे सुरुवातीचे जे वाक्य आहे ते सब्जेक्ट आणि हेल्पिंग व्हर्ब वगैरे असेल ते सोडून घ्यायचं. तर बघा या ठिकाणी गेट अप अर्ली इन द मॉर्निंग अशा प्रकारे आपण सेंटेन्स घेतला. त्यानंतर डोंट्स मध्ये नकारात्मक सेंटेन्स आपल्याला घ्यायचा आहे. तर पहिला सेंटेन्स जो होता हा निगेटिव्ह होता, तो आपण इथे घेतला. तर इथे काय करायचं, तर इथे जो व्हर्ब असेल त्या व्हर्बच्या आधी डोंट लिहून घ्यायचा, कारण इथे डोंट्स आलेला आहे. तर ते डोंट लिहून घ्यायचं आणि त्यानंतर मग इथे व्हर्ब पासून उरलेला वाक्य स्टार्ट करायचं. जसं इथे वेस्ट हा व्हर्ब आलेला आहे, पुढचा हा वाक्य तिथे लिहून घ्यायचा. तर डोंट वेस्ट युअर टाइम अँड एनर्जी हा निगेटिव्ह सेंटेन्स इथे आला. तर हा निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह झाला. त्यानंतर नंबर 2 बघा या ठिकाणी रिस्पेक्ट एव्हरीवन. आता हा सेंटेन्स कुठून घेतला, तर पहा हा यू मस्ट रिस्पेक्ट एव्हरीवन 4 नंबरचा सेंटेन्स आहे की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स आलेला आहे. तर म्हणून आपण या ठिकाणी यू आणि मस्ट सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब काढून घेतला आणि रिस्पेक्ट हा मेन वर्ब आहे, इथून आपण हा वाक्य घेतला. त्यानंतर डोंट्सच्या कॉलममध्ये डोंट डिस्टर्ब द स्कूल डिसिप्लिन हा आपण सेंटेन्स घेतला. बघा या ठिकाणी 3 नंबरचा जो सेंटेन्स आहे यू शुडंट डिस्टर्ब द स्कूल डिसिप्लिन, तर इथं बघा डिस्टर्ब हा जो वर्ब आलेला आहे, इथून आपण हा सेंटेन्स घ्यायचा आणि स्टुडंटच्या जागी या ठिकाणी आपण डोंट लिहून घ्यायचा. त्यानंतर नंबर 3 स्टडी हार्ड, रीड अँड राईट. तर बघा ह्या ठिकाणी हा जो सेंटेन्स आलेला आहे यू हॅव टू स्टडी हार्ड, रीड अँड राईट हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आलेला आहे. तर स्टडी पासून हा वाक्य आपण घ्यायचा
आणि तो डूच्या कॉलम मध्ये लिहून घ्यायचा. त्यानंतर डोंट बी इन अ बॅड कंपनी. हा जो सेंटेन्स आहे या ठिकाणी बघा, यू शुड कुठे गेला, यू शुड नॉट बी इन अ बॅड कंपनी. हा जो सेंटेन्स आहे बघा, इथून नॉट पर्यंतचा सेंटेन्स काढून घ्यायचा आणि बी पासून लिहिताना त्याच्या आधी आपण मात्र डोंट लिहायला विसरायचं नाही. तर डोंट बी इन अ बॅड कंपनी असा तो सेंटेन्स डोंटच्या कॉलम मध्ये लिहून घ्यायचा. नंबर 4, डिस्कस थिंग्स विथ एव्हरी सब्जेक्ट टीचर. हा लास्ट वाला जो या ठिकाणी सेंटेन्स आलेला आहे, डिस्कस थिंग्स, इथून सुरुवात करायची. त्यानंतर डोंट निग्लेक्ट युअर हेल्थ. हा जो निगेटिव्ह सेंटेन्स आलेला होता कुठे आहे, तर यू शुड नेव्हर निग्लेक्ट युअर हेल्थ. हा नेव्हर निगेटिव्ह वर्ड या ठिकाणी आलेला आहे, तर तो काढून घ्यायचा आणि त्याच्या इन्स्टेड आपण डोंट लिहायचा आणि पुढे निग्लेक्ट युअर हेल्थ लिहून घ्यायचं. म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला तो कॉलम म्हणजे टेबल फॉर्म मध्ये ही डू अँड डोंट्स ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट करायची आहे. टायटल लिहायला मात्र विसरायचं नाही. या ठिकाणी तुम्हाला टायटलवरती 1 मार्क दिलेला असतो, म्हणून आपला 1 मार्क वाया जाऊ नये त्यासाठी टायटल लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढच्या सॅम्पल मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टेबल. खालील पॅसेज वाचा आणि दिलेला जो काही टेबल या ठिकाणी आहे तो कम्प्लीट करा. तर हा टेबल आहे आमला या फळाविषयी. आवळा ज्याला जे म्हणतो आपण, आवळा हे जे फळ असते त्याचे जे बेनिफिट्स आहेत आपल्या हेल्थसाठी त्यावर हा पॅसेज आलेला आहे. तर आपल्याला कम्प्लीट या ठिकाणी करायचं आहे. तर आपण याचा आन्सर या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. तुम्ही हा पॅसेज वाचून घ्यायचा आहे आणि वाचल्यानंतर याचे आन्सर लिहायला सुरुवात करायची आहे. तर टायटल जसं की या ठिकाणी दिलेलंच होतं आमला. त्यानंतर पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं आपल्याला प्रोप्रायटीज ऑफ आमला अँड देन युजेस ऑफ आमला. तर कोणत्या प्रोप्रायटीज त्याच्यामध्ये असतात, तर न्यूट्रिएंट असते. तर या न्यूट्रिएंट मधून म्हणजे युजेस काय आहे त्याचं, तर त्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते. दुसरं आहे हेल्थ बेनिफिट्स आहेत आमला मध्ये. तिसरं आहे आयुर्वेदिक मेडिसिन म्हणून त्याचा वापर केला जाते. आणि चौथा आहे कुलिंग एजंट, त्याच्यामध्ये हे घटक आहेत. आता युजेस मध्ये पाहू आपण. व्हिटॅमिन सी असते. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह द इम्युनिटी ऑफ द बॉडी अँड गिव्ज फिजिकल स्ट्रेंथ अँड इट ऍक्ट्स लाईक डायरेक्टिक अँड लॅक्सेटिव्ह. तर हे झाले युजेस, पॅसेज मध्ये हे आलेले आहेत. त्यानंतर सी म्हणजे तिसरं या ठिकाणी दिलेलं आहे. इट इज युज्ड टू ट्रीट कॉन्स्टिपेशन, इन्सोनिया अँड ट्रीटमेंट ऑफ स्कॅल्प अँड हेल्दी फॉर हेअर. तर हे त्याचे युजेस आहे. आणि लास्ट युजेस पॅसेज मध्ये दिलेला आहे टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ सनस्ट्रोक्स अँड सनबर्न्स. तर अशा पद्धतीनं आपण त्याचे युजेस या ठिकाणी लिहिलेले आहे. तर ही टेबल फॉर्म मध्ये आपण ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी कन्वर्ट केलेली आहे किंवा ट्रान्सफर केलेली आहे. त्यानंतर 5वं सॅम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. ही माहिती तुम्हाला पाय चार्ट मध्ये तुम्हाला फिलअप करायची आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज विच इज अबाउट द परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्स वरती हा पॅसेज दिलेला आहे. टर्न द इन्फॉर्मेशन इन टू पाय चार्ट. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पाय चार्ट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायची आहे आणि त्याला एक सुटेबल टायटल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. तर तुम्ही हा पॅसेज वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढा किंवा या पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हे पीडीएफ डाउनलोड करून घ्या. तर सोडवताना सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर टायटल द्यायची आहे. टायटल आपल्याला द्यायची आहे परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट. ही टायटल आपल्याला कुठे मिळाली, तर या इन्स्ट्रक्शन मध्येच किंवा क्वेश्चन मध्येच या ठिकाणी दिलेल्या पहा, परफॉर्मन्स ऑफ द स्टुडंट्स. तर तीच टायटल आपण या ठिकाणी लिहू शकतो किंवा सब्जेक्ट वाईज हा आपण या ठिकाणी एक शब्द वाढवू शकतो, कारण विषयानुसार या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचा दिलेला आहे. तर मी तुम्हाला हायलाइटेड केलेले हे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी की मी हायलाइटेड केलेले आहेत पॉइंट्स. तर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटी शीट मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला पेन्सिलच्या माध्यमातून पेन्सिलच्या साह्यानं जे महत्वाचे पॉइंट्स आहेत, जे काही काय काय विचारलेलं आहे
ते पॉइंट्स तुम्हाला असे हायलाइट करून घ्यायचे आहेत आणि मग ते जी काही ऍक्टिव्हिटी असेल म्हणजे टेबल फॉर्म मध्ये असेल, ट्री डायग्राम मध्ये असेल किंवा जे काही, तर त्यामध्ये मग ते तुम्हाला लिहिताना त्याची मदत होत असते. तर म्हणून हायलाइट करणं आवश्यक आहे. तर बघा या ठिकाणी आपण पायचार्ट काढलेला आहे. पायचार्ट अशा पद्धतीने काढला जातो. एक सर्कल काढायचा. कम्प्लीट सर्कल काढताना तुम्हाला या ठिकाणी असं सर्कल काढल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की कोणत्या विषयात किती % विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स दिलेला आहे. तर सगळ्यात आधी या सर्कलला आपण 50% मध्ये या ठिकाणी आपण कन्वर्ट केलेलं आहे. हे बघा या ठिकाणी 50% इथून आपण कन्वर्ट केलं आणि त्यानंतर मग आपण 1 by 1 सब्जेक्ट नुसार याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर बघा सायन्स 30% सांगितलेला आहे. तर आपण या ठिकाणी हा जो 50% भाग काढला होता तर याच्यातून इकडे 30% आपण बाजूला केला आणि 15 अधिक 5 म्हणजे हे 20% इकडे बाजूला केला. तर हे 20 आणि हे 30 एकंदरीत झालं 50%. तर आलेल्या 50%ला तुम्हाला पुन्हा इथून डिवाइड करून 25% काढता येईल. 25% काढल्यानंतर त्यातून पुन्हा 5% मायनस म्हणजे वाढवा आणि 30% या ठिकाणी 30% हा तुम्हाला मिळेल. मग त्यानंतर पुढे 5% काढायचा आणि तो हिस्ट्री या विषयासाठी आहे. त्यानंतर पुढे उरलेलं जे काही आहे ते 15% म्हणजे 15% आहे ते जिओग्राफी या विषयासाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स सांगितलेला आहे. मग आता खाली उरलं 50%. आता या उरलेल्या 50% मध्ये तुम्हाला 28% एक काढायचा आणि 22% एक काढायचा. दोघांची टोटल या ठिकाणी 50% होणार आहे. तर इंग्लिश या विषयाचा परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचा दिलेला आहे 28% आणि त्यानंतर मॅथ या सब्जेक्टचा परफॉर्मन्स दिलेला आहे विद्यार्थ्यांचा 22%. तर या पद्धतीनं आपण त्या त्या भागामध्ये त्या त्या पाकडीमध्ये आपण विषयानुसार विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स या ठिकाणी भरलेला आहे. तर अशा पद्धतीनं पायचार्ट तुम्हाला काढायचा असतो. त्यानंतर नंबर 6वं या ठिकाणी मी तुम्हाला सॅम्पल दिलेला आहे. रीड द पॅराग्राफ गिवन बिलो अँड ट्रान्सफर इट इन द फॉर्म ऑफ वेब डायग्राम. तर तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेली जी माहिती आहे ती वेब डायग्राम मध्ये तुम्हाला फिलअप करायची आहे. गिव्ह अ सुटेबल टायटल, त्याला एक टायटल सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. तर आताच आपण पाहिल्याप्रमाणे एक पुन्हा वेब डायग्राम काढण्यासाठी हा प्रश्न दिलेला आहे. तर इथे तुम्हाला युजेस ऑफ मोटारसायकल काय आलेला आहे, मोटारसायकलच्या वापराबद्दल हा पॅसेज आलेला आहे. आणि इथे मी तुम्हाला जे काही पॉइंट्स लिहायचे ते हायलाइटेड करून दिलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही पॉइंट्स हायलाइटेड करा आणि ते तुम्हाला या डायग्राम मध्ये भरताना तुम्हाला मदत होईल. टायटल तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. तर टायटल दिली आपण द युजेस ऑफ मोटारसायकल, मोटारसायकलचे उपयोग. आणि आता हे वेब कंप्लीट करत असताना सेंटरच्या बॉक्समध्ये तुम्हाला तेच लिहायचं आहे द युजेस ऑफ मोटारसायकल. तर त्याचे 1 by 1 आता या ठिकाणी तुम्हाला युजेस काढायचे आहे. आता मी या ठिकाणी आन्सर लिहिलेली नाही कारण की तुम्हाला स्वतःला हे सोडवायचं आहे. तुम्हाला हे मी होमवर्क म्हणून दिलेलं आहे. तर काय काय युजेस आहेत ते या ठिकाणी बघा मी हायलाइटेड केलेलं आहे. तुम्ही हे सगळे हायलाइट केलेले जे पॉइंट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही ओव्हरलुक करा, नजर फिरवा, म्हणजे तिथून तुम्हाला त्याचे युजेस या ठिकाणी मिळतील आणि ते सर्व युजेस या वेब डायग्राम मध्ये तुम्ही कंप्लीट करून घ्या. त्यानंतर नंबर 7 नंबरचा सॅम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. तर हे सुद्धा डूज अँड डोंट्सच्या फॉर्म मध्ये आहे. देअर इज अ बोर्ड इन अ लायब्ररी डिस्प्लेइंग द फॉलोइंग रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर द मेंबर्स. लायब्ररीच्या मेंबर्ससाठी काही नियम या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि टर्न देम इन टू द टेबल. डूज अँड डोंट च्या फॉर्म मध्ये तुम्हाला टेबलमध्ये हे भरायचे आहे आणि गिव्ह इट अ सुटेबल टायटल, एक टायटल सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. तर आत्ताच आपण डूज अँड डोंट्सचा टेबल याआधी पाहिलेला आहे. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. मी इथं बघा जेवढे सेंटेन्स तुम्हाला घ्यायचे आहे ते हायलाइट केलेले आहे आणि जे हायलाइट नाही ते सोडून घ्यायचं आहे. तर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक टायटल तुम्हाला सर्वात आधी आवश्यक आहे, टायटल द्यावी लागेल. तर या ठिकाणी टायटल क्वेश्चन मध्येच आलेली होती, लायब्ररी रूल्स फॉर मेंबर्स. मग डूजच्या कॉलम मध्ये तुम्हाला जे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत ते लिहावे लागतील आणि डोंट्सच्या कॉलम मध्ये तुम्हाला
जेवढे निगेटिव्ह सेंटेन्स आहेत ते लिहावं लागतील. आणि हे लिहित असताना पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये व्हर्बने सुरुवात करायची. जसं पाहिजे एंटरने सुरुवात केली, इथे पेने सुरुवात केली, इथं मेंटेनने सुरुवात केली आणि इथं रिटर्न या व्हर्बने सुरुवात आपण केली. आणि त्यानंतर मग डोंट्सच्या कॉलम मध्ये लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे की जे व्हर्ब तुम्ही लिहिणार, व्हर्ब पासून उरलेलं वाक्य तुम्ही लिहिणार, तर त्याच्या आधी मात्र तुम्हाला डोंट लिहून घेणे आहे. तुम्ही जर समजा जसेच्या तसे सेंटेन्स कॉपी केले तर तुम्हाला 0 मार्क मिळेल. म्हणून इथे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला हे सगळे लिहायचे आहे. दुसरा मध्ये पहा, टेक हा जो व्हर्ब आहे तर याच्या आधी डोंट लिहून घ्यायचा आणि मग टेक पासून तो वाक्य तर तिथं कॉपी करायचा. त्यानंतर तिसऱ्यामध्ये पुन्हा डोंट लिहिलं आणि पुढे इट पासून मग उरलेला वाक्य त्या ठिकाणी जसाच्या तसा कॉपी करायचा. चौथ्यामध्ये डोंट लिहिलं आणि पुढे डिस्टर्ब पासून उरलेला वाक्य जसाच्या तसा त्या ठिकाणी कॉपी करायचा. तर अशा प्रकारे टेबल फॉर्म मध्ये आपण हे डूज अँड डोंट्सची इन्फॉर्मेशन आपण भरलेली आहे. त्यानंतर पुढचा नंबर 8. आता या ठिकाणी तुम्हाला ट्री डायग्राम विचारलेला आहे. प्रिपेअर अ ट्री डायग्राम टू शो द इन्फॉर्मेशन अबाउट विटॅमिन्स. आता या ठिकाणी आलेला जो पॅसेज आहे तो विटॅमिन बद्दल आलेला आहे आणि देअर सोर्सेस, कोणता विटॅमिन कुठून मिळतो म्हणजे त्याचा सोर्स काय आहे, कुठल्या माध्यमातून मिळतो, अँड द इफेक्ट ड्यू टू देअर डिफिशियन्सी, आणि त्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे म्हणजे कमतरतेमुळे काय इफेक्ट आपल्या बॉडीवरती होतो ते तुम्हाला या पॅसेजमध्ये दिलेले आहे. तर हे तुम्हाला सगळं जे काही आहे ते ट्री डायग्रामच्या माध्यमात तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता पॅसेज तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जेवढे काही आवश्यक पॉइंट्स आहेत ते हायलाइट केलेले आहेत. बघू आता आपण याची डायरेक्ट आन्सर वर आपण डिस्कस करू. ट्री डायग्राम तयार करत असताना पुढे पुन्हा तुम्हाला या ठिकाणी टायटल द्यायची आहे. टायटल दिली आपण टाइप्स ऑफ विटॅमिन्स, देअर सोर्सेस अँड इफेक्ट्स. आता इथं बघा या ठिकाणी 3 या ठिकाणी पॉइंट्स आलेले आहेत. कोणते तर टाइप्स ऑफ विटॅमिन आलेला आहे, मग त्यानंतर त्याचा सोर्सेस आलेला आहे आणि त्यानंतर लास्टमध्ये त्याचा इफेक्ट आलेला आहे. तर हे सगळे पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहे. तर बघा या ठिकाणी टाइप्स ऑफ विटॅमिन जसं आपण टायटल लिहिली, मग याचे विटॅमिनचे टाइप्स कोणते आहेत तर पहिला टाईप आहे विटॅमिन ए, या ठिकाणी हे दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर दुसरा टाईप कोणता आहे तर दुसरं टाईप आहे विटॅमिन बी. त्याच्यानंतर तिसरं टाईप कोणता आहे तर तिसरं टाईप विटॅमिन सी आणि चौथं कोणतं आहे तर चौथं आहे विटॅमिन डी. हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर खूप मोठा डायग्राम असल्यामुळे त्याला ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, म्हणून ही डायग्राम अशा पद्धतीने झालेली आहे. तुम्हाला सुद्धा आन्सर पेपरमध्ये थोडंसं विचारपूर्वक अशा प्रकारची डायग्राम तुम्हाला काढावी लागेल. आता बघा आपल्याला सोर्सेस पाहायचे आहे. तर विटॅमिन ए चे जे सोर्सेस आहेत ते कुठले आहेत तर पहा सोर्सेस आहे. पहा मिल्क पासून आपल्याला मिळतो विटॅमिन ए, बटर पासून मिळतो, त्याच्यानंतर एग्स पासून मिळतो. हे झाले त्याचे सोर्सेस. त्याच्यानंतर विटॅमिन बी चे सोर्सेस काय तर मीट आणि एग्स, मटन आणि अंडी याच्यापासून आपल्याला विटॅमिन बी मिळतो. त्याच्यानंतर आता विटॅमिन सी चे आपण सोर्सेस पाहू तर फ्रुट्स पासून आपल्याला विटॅमिन सी मिळतो आणि व्हेजिटेबल्स पासून आपल्याला विटॅमिन सी मिळतो. हे त्याचे सोर्सेस झाले. त्याच्यानंतर चौथा विटॅमिन आहे विटॅमिन डी. तर याचे सोर्सेस पाहू आता आपण. सोर्सेस आहे पहा फिश ऑइल, त्याच्यानंतर सनलाइट, या 2 गोष्टीपासून आपल्याला विटॅमिन डी मिळत असतो. त्याच्यानंतर आता लास्ट आपला उरलेला आहे रिझल्ट ऑफ लॅक ऑफ विटॅमिन्स, म्हणजे इफेक्ट काय होतो. सोर्सेस झाल्यानंतर इफेक्ट काय होतो तर जर या विटॅमिनची कुठल्या विटॅमिनची डिफिशियन्सी असली तर कुठला आपल्याला डिसीज होऊ शकतो किंवा काय इफेक्ट आपल्याला होऊ शकतो ते आपल्याला इथं दिलेलं होतं पॅसेजमध्ये, ते आपण डिस्कस करू. तर पहिलं काय विटॅमिन ए होता ना, तर विटॅमिन ए ची जर डिफिशियन्सी आपल्याला असेल तर आपल्याला ब्लाइंडनेस होऊ शकतो, आंधळेपणा. त्याच्यानंतर विटॅमिन बी ची जर डिफिशियन्सी असेल तर इफेक्ट काय होऊ शकतो डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम, नर्वस सिस्टीमचे रोग आपल्याला होऊ शकतात. त्याच्यानंतर विटॅमिन सी ह्याची जर डिफिशियन्सी असेल तर स्किन डिसीज आपल्याला होऊ शकतो. आणि लास्ट मध्ये आहे डी, विटॅमिन डी ची जर आपल्या शरीरामध्ये डिफिशियन्सी असेल तर आपल्याला बोन डिसीज आपल्याला
होऊ शकतो. तर म्हणून आपल्याला या चारही जे व्हिटॅमिन्स आहेत याची कमतरता शरीरात भासू नये त्यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहावे लागते. तर या पद्धतीने आपण हा ट्री डायग्राम मित्रांनो कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर पुढचा या ठिकाणी मी सॅम्पल दिलेला आहे तुम्हाला नंबर 9. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे, रीड द फॉलोविंग इन्फॉर्मेशन अँड फिल द टेबल प्रोव्हाइडेड. टेबल फॉर्म मध्ये ही माहिती तुम्हाला लिहायची आहे. टेबल या ठिकाणी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याला गिव्ह अ सुटेबल टायटल म्हटलेलं आहे. एक योग्य टायटल सुद्धा तुम्हाला द्यायची आहे. तर टायटल आपण घेतलेले या ठिकाणी कल्पवृक्ष. कल्पवृक्ष हे काय घेतलेलं आहे, तर या ठिकाणी कल्पवृक्ष हे पॅसेजमध्ये आलेलं आहे कल्पवृक्ष. आणि कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात, कुठल्या ट्रीला कल्पवृक्ष म्हणतात ते सुद्धा या ठिकाणी या पॅसेजमध्ये आलेलं आहे. तर तुम्ही ते लिहू शकता. कल्पवृक्ष या ठिकाणी जे कोकोनट जे ट्री आहे त्याला म्हटलेलं आहे. तर इथं तुम्ही या ठिकाणी ते पुढे लिहू पण शकता. तर नेम, आता याचं नाव काय, तर काय नाव या ठिकाणी पॅसेजमध्ये आलेलं आहे, कल्पवृक्ष आलेला आहे. ते येथे तुम्हाला पुढे कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं सायंटिफिक नेम. आता याचं वैज्ञानिक नाव काय आहे, सायंटिफिक नेम, तर पॅसेजमध्ये ते आलेलं आहे सायंटिफिक नेम. तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. मी पॉइंट्स हायलाइटेड केलेले आहे, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी उपयोगात येणार आहे. त्यानंतर पुढे प्लेस व्हेअर ग्रोन, तर हे वृक्ष कुठे उगवते त्याचा प्लेस तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेला आहे, ते या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे क्लायमेट रिक्वायर्ड, तर हे वृक्ष उगवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी क्लायमेट कुठल्या प्रकारचं रिक्वायर्ड आहे तर ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. पॅसेजमध्ये मी ते हायलाइट केलेलं आहे. त्यानंतर युजेस, आता या कल्पवृक्ष नावाच्या वृक्षाचे युजेस काय, त्याचे उपयोग काय आहेत, तर लिक्विड फॉर्म मध्ये त्याचे काय उपयोग आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. कर्नल फॉर्म मध्ये म्हणजे त्याचे जे आतलं जे गाभा असतो त्याचा काय उपयोग होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर लीव्ज, त्याचे जे पानं असतात त्याचा काय उपयोग होतो हे सगळं पॅसेजमध्ये आलेलं आहे, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि लास्ट मध्ये आलेलं आहे सेल, म्हणजे त्याचं जे वरचं जे कव्हर असते टर्फल त्याचा काय उपयोग होत असतो ते पॅसेजमध्ये आलेलं आहे. तर हे सर्व युजेस चारही तुम्हाला या ठिकाणी या टेबलमध्ये लिहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर लास्ट आलेलं आहे सिम्बॉलाइज, तर हे जे कल्पवृक्ष, हे जे झाड आहे, हे वृक्ष आहे, हे कशाचं सिम्बॉल आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. लास्ट मध्ये आलेलं आहे सिम्बॉल ऑफ फर्टिलिटी अँड प्रॉस्पेरिटी, बघा हे आलेलं आहे. तर हेच तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. या पद्धतीनं तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. 5 मार्कसाठी ऍक्टिव्हिटी आहे. त्यानंतर तुम्हाला नंबर 10 मध्ये या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एक सॅम्पल दिलेला आहे. रीड द पॅराग्राफ गिव्हन बिलो अँड ट्रान्सफर इट इन द फॉर्म ऑफ वेब डायग्राम. पुन्हा वेब डायग्रामच्या फॉर्म मध्ये मी या ठिकाणी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी लिहायला दिलेली आहे. गिव्ह अ सुटेबल टायटल, त्याला तुम्ही एक टायटल सुद्धा द्यायची आहे. तर बघा या ठिकाणी टायटल आपण घेतलेली आहे प्रॉब्लेम फेस्ड बाय इंडिया टुडे. आणि मग ही डायग्राम वेब डायग्राम कंप्लीट करताना सेंटरच्या बॉक्समध्ये या ठिकाणी तेच तुम्हाला लिहावं लागेल प्रॉब्लेम फेस्ड बाय इंडिया टुडे. आणि त्याचे रिझल्ट पण या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणून इथे आपण रिझल्टचा पण डायग्राम दिलेला आहे वेब, तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर जे काही पॉइंट्स आवश्यक आहेत ते सगळे पॉइंट्स मी हायलाइट केलेले आहेत, तुम्हाला ते वाचून घ्यायचे आहेत. आणि कोणते कोणते प्रॉब्लेम्स आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये आता आपल्याला सध्या फेस करावे लागतात ते तुम्हाला या सर्व रिकाम्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि त्याचा रिझल्ट काय, परिणाम काय दिसून येत आहे ते सुद्धा पॅसेजमध्ये आलेलं आहे, तर ते सुद्धा या ठिकाणी या बॉक्समध्ये ते लिहून घ्यायचं आहे तुम्हाला. तर हे तुम्हाला सेल्फ स्टडी म्हणून या ठिकाणी मी दिलेलं आहे. त्यानंतर पुढे नंबर 11. आता बघा या ठिकाणी पुन्हा एक टेबल फॉर्म मध्ये या ठिकाणी माहिती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. नंबर 11, रीड द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो अँड प्रिपेअर इट इन द फॉर्म ऑफ टेबल गिव्हन बिलो. खाली दिलेल्या टेबलमध्ये ही, आता बघा टेबल फॉर्म मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे टेबल्स आपण पाहिलेले आहेत. तर सुटेबल टायटल सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. बघा हे टायटल, मग त्याच्यानंतर येतं पहिला कॉलम आहे नेम ऑफ स्टॉर्म्स, म्हणजे स्टॉर्म्स जे वादळ जे असतात ना स्टॉर्म्स, त्याच्यावरती हा पॅसेज आहे. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ स्टॉर्म्स
इफ मेन्शन्ड पॅसेज मध्ये आलेले जे त्याचे स्टॉर्म्सचे फीचर्स आहेत ते लिहायचे आहेत आणि प्लेसेस वेअर दे ऑकर म्हणजे कुठे कुठे हे स्टॉर्म्स उद्भवतात त्याचे प्लेसेस या ठिकाणी लिहायचे आहेत. तर हे सुद्धा आता मी तुम्हाला या ठिकाणी सोडवण्यासाठी सेल्फ स्टडीसाठी मी तुम्हाला हे दिलेलं आहे, तर तुम्ही हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नंबर 12 आता 12 नंबर मध्ये या ठिकाणी बघा रीड द एक्स्ट्रॅक्ट गिवन बिलो अँड प्रिपेअर इट्स इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ ट्री डायग्राम. पुन्हा या ठिकाणी ट्री डायग्रामच्या फॉर्म मध्ये ही माहिती भरायची आहे आणि त्याला सुटेबल टायटल द्यायचे आहे. तर हा जो पॅसेज आहे हा बर्ड वरती आलेला आहे, टाइप्स ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचे प्रकार. तर म्हणून आपण या ठिकाणी टायटल या ठिकाणी देणार आहोत. काय टायटल दिली? टाइप्स ऑफ बर्ड्स या ठिकाणी आपण टायटल दिलेली आहे. तर आता हे ट्री डायग्राम तयार करत असताना पहिला पॉइंट तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे टाइप्स ऑफ बर्ड्स. ठीक आहे, हा मेन पॉइंट तुमचा राहील आणि आता त्याला तुम्हाला पुढे इलॅबोरेट करायचं आहे. तर हे सगळं सविस्तर ही माहिती सांगत असताना पॅसेज फॉर्म मधील माहिती आपल्याला टेबल फॉर्म ट्री डायग्रामच्या फॉर्म मध्ये मांडताना अशा प्रकारे आपल्याला ट्री डायग्राम आपल्याला काढावा लागतो. टाइप्स ऑफ बर्ड्स या ठिकाणी 2 आलेले आहेत. पहिला टाइप ऑफ बर्ड काय दिलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, मी ब्लँक ठेवलेला आहे. आणि दुसरं टाइप ऑफ बर्ड तिथं पॅसेज मध्ये दिलेलं आहे फ्लाइटलेस बर्ड्स म्हणजे जे उडू शकत नाही असे पक्षी. तर मग अर्थात या ठिकाणी फ्लाइंग बर्ड हा टाइप त्या ठिकाणी आलेला आहे, तो लिहायचा आहे तुम्हाला. आता फ्लाइंग बर्ड जे आहे त्याचे एक्झाम्पल म्हणजे कोणते पक्षी जे फ्लाइंग बर्ड म्हणून ओळखले जातात. तर एक या ठिकाणी दिलेला आहे कॉमन क्रेन. तर दुसरं या ठिकाणी तुम्हाला रिकामा ठेवलेला आहे, इथं त्याचा त्या बर्डचं नेम जे तिथं आलेलं आहे पॅसेजमध्ये ते लिहायचं आहे. आता इकडे फ्लाइटलेस बर्ड्स ह्याचे सुद्धा पक्ष्यांची नावं आलेली आहेत. तर पॅसेजमध्ये आलेले नावं तुम्हाला लिहायचे आहेत. इथे पहिला काय आलेला आहे नाव तो लिहा, इथे दुसरा लिहा, इथे तिसरा लिहा आणि मग चौथा जो पक्षाचं नाव या ठिकाणी आलेला आहे क्रासोवरी तो मी या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आता जो पक्षी तुम्ही इथे लिहिलाय फ्लाइंग बर्ड, तर त्याची फ्लाईट तो किती उंचावर उडान करू शकतो ते तिथं आलेलं आहे पॅसेजमध्ये, तर ते इथं तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर कॉमन क्रेन हा किती उंचावरती फ्लाईट करू शकतो ते तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे. त्यानंतर इथे फ्लाइटलेस बर्ड्सचे नावं जे तुम्ही लिहिलेत तर तो जो पहिला तुम्ही पक्षी लिहिला असेल तर तो फाउंड इन तो कुठे आढळतो, कोणत्या प्रदेशात कोणत्या देशामध्ये आढळतो ते नाव इथं आलेलं आहे ते लिहायचं आहे. दुसरा पक्षी कुठे आढळतो ते ऑलरेडी या ठिकाणी मी ते तुम्हाला लिहून दिलेलं आहे, फाउंड इन साऊथ अमेरिका. बघा त्यानंतर तिसरा जो पक्षी आहे तो कुठे आढळतो ते तुम्हाला स्वतः लिहायचं आहे, फाउंड इन आणि ब्लँक सोडलेला आहे ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. आणि हा जो लास्ट चौथा पक्षी जो आहे तर हा कुठे आढळतो, फाउंड इन कुठे आढळतो ते तुम्हाला पॅसेजमध्ये आलेलं आहे, तिथून पाहून ते तुम्हाला इथं कम्प्लीट करायचं आहे, ते लिहायचं आहे. सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण या ठिकाणी 12 सॅम्पल्स व्हर्बल टू नॉन व्हर्बल कशा प्रकारे आपल्याला ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची आहे त्याचं या ठिकाणी आपण डिस्कशन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी हे स्वतः तुमच्यासाठी कलेक्शन मी केलेलं आहे आणि मी तुम्हाला ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेझेंट केलेला आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे. माझा युट्यूब चॅनल सुद्धा आहे लर्न विथ खेमराज सर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही जरूर कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदाच जर का माझ्या चॅनलवरती आहात आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत आहात तर निश्चितच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते यासाठी की माझे पुढील जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. म्हणून तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल या बटनला क्लिक करा आणि घंटीला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. तर या सर्व जे काही तुम्हाला सॅम्पल्स दिलेले आहे या ऍक्टिव्हिटीचे तर या सर्वांचा तुम्ही चांगल्या पद्धतीने नीट अभ्यास करा, सराव करा आणि परीक्षेमध्ये अधिकाधिक चांगले गुण मिळवा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.